बघ 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 अजून बघ रील बघ रील काम जाग्यावर पडू दे तू बघ रील बघ रील काय तुझा उठलं की सुटलं मोबाईल घेताय टीव्ही मोबाईल आरसा काय लावलं या काम बघ जीवन जगायचं बघ उठतय की सुटतय मोबाईलच घेतय गरीब समजता काय मला हा हायच गरीब मी आय लव्ह यू माझ्याशी लग्न करशील का? आणि मी तुला नाही म्हणले तर 50 एकराचा मालक आहे मी. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. दाखवली ना शेवटी लायकी. चल निघ. सांग बाया रावणाला कोणी मारलं होतं? मी नाही मारलं रावणाला. त्या शांक्यानं मारलं. हा त्या शांक्यानं मारलं. लक्ष वाजायला लागली काय? कुठे चालली? अहो थंड कुठे वाजते ती बघायला चालली. काय झालं? काय सांगू मावशी तुम्हाला मी माझ्या संग नवऱ्याला म्हणते आव चला की आपण जाऊ इथं पिक्चरला, आपण जाऊ बाजारला, आपण जाऊ देवाला. कुठे चला म्हणलं तर नवरा माझ्या संग येतच नाही बघा. मी एकटीच जाते. अगं लग्नात तरी आला होता का नाही? एवढी का खुश आहे का? एक पोरग मला म्हणलंय माझ्या हृदयात राहशील का? मग तू काय म्हणली? माझं घर आहे की. माहेरला जायचं झालं ना तर एवढ्या दिवसानं जावा की लोकांनी तुम्हाला बघितलं की म्हणलं पाहिजे हे तर जिवंत आहे की. होय का? तू लय संस्कारी आहे म्हणून मला कळलंय. देवाच्या पाया पडायच्या आधी नवऱ्याच्या पाया पडती. थांबा 1 मिनिट माझ्या नवऱ्याचा फोन आलाय. Oh my god. अक्कल बिक्कल काय घाण बिन ठेवली का काय? डोकं आहे का रिकामं खोकं आहे? मी किती वेळा सांगितलंय मी घरातनं बाहेर आली की मला फोन करत जाऊ नका म्हणून. मेसेज करत जावा. मी मेसेज वाचून तुम्हाला माघारी फोन करत जाईन. हा बया भाकरी केल्या तर का नाही हिच फोन केलाय वय डोळा आहे तर का नाही? तिथं ठेवलंय की फ्रीज मध्ये 4 चपात्या आणि खरडा. हा फ्रीज मध्ये ठेवतात. मग काय काय कुत्र्याला खाय ठेवू का? तुम्हाला नाही म्हणली कुत्रा, मी कुत्र्याला कुत्र म्हणली. हा अगं बाई माझं डोकं लय सटकलंय बरं का. ए तुम्ही ठेवा बरं उगा माझं डोकं फिरवू नका. ऐकते ती बाया माणसं माझ्या संग असते ती माझं कौतुक करते ती नवऱ्याच्या पाया बिया पडते नामकं तमकं लय संस्काराबद्दल. तुम्ही मध्ये माझ्या काय म्हणतात त्याला ती खंडीच्या वर्णात हागून बसत जाऊ नका. हा माझा मूड फ्रेश असतो तेव्हा. ठेवा फोन. ज्यांनी आम्हाला लाडू चिवडा करंजी दिवाळीला पाठवलंय ना त्यांना एकच सांगायचंय आम्ही हातोडीन लाडू फोडून खाल्लं. हे देवा मला उचल. अरे मी समजलं होतं ते माझ्या प्रेमात पागल आहे. मला आज कळलं ते तर लहानपणापासून पागल आहे.